हिंगोली लोकसभेचं उद्या मतमोजणी होणार आहे आणि मतमोजणी कशी असणार आहे या संदर्भात हिंगोली लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर सर आपल्यासोबत आहे। सर, कशी मतमोजणी असणार आहे, किती फेऱ्या होणार आहेत काय? 15 हिंगोली लोकसभा मतदारसंघाचं उद्या सकाळी 8 ला मतदान सुरू होणार आहे आणि ह्या मतदानाच्या मध्ये आपण पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक जे काही पोस्टल बॅलेट पेपर्स आलेले आहेत आर्मीकडनं आलेले ते आणि मग इतर जे काही पोस्टल बॅलेट पेपर्स आहेत त्याची पहिल्यांदा आम्ही मोजणी सुरू करणार आहे आणि त्याच्यानंतर अर्धा तासानंतर आपण आपली रेग्युलर मोजणीचं कामकाज आपलं सुरू होणार आहे। या मोजणीच्या प्रक्रियेमध्ये आतापर्यंत जे काही आपल्याला राऊंड्स आम्ही आता कॅल्क्युलेट केले साधारणतः 25 राऊंड हे मॅक्झिमम 25 राऊंड आपल्या 6 मतदारसंघांमध्ये आहेत। आपल्या त्या लिंबाळा मक्ता येथे असलेल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये आपण ही सकाळी मोजणी सुरू करणार आहोत। या ठिकाणी सर्व कॅन्डिडेट्सनी त्यांची काउंटिंग एजंटची नेमणूक देखील केलेली आहे। आमच्या सगळ्या काउंटिंग सुपरवायझर आणि काउंटिंग असिस्टंट यांच्या सगळ्यांच्या नेमणूक आणि त्यांच्या सगळ्यांचे प्रशिक्षण हे देखील झालेले आहेत। पोस्टल बॅलेट पेपरच्या सुद्धा मोजणीचे ट्रेनिंग आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। इलेक्ट्रॉनिकली याचे जे काही आपल्याला स्कॅन करायला लागतात त्याच्यासाठी स्कॅनर्स आणि याची सगळी व्यवस्था आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे। या ठिकाणी आपल्या प्रत्येक काउंटिंग हॉलमध्ये ज्या 6 काउंटिंग हॉल्स आहेत त्या 6 काउंटिंग हॉल्समध्ये ARO जे आहेत आमचे असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर हे त्या हॉलचे इंचार्ज राहणार आहेत। यासाठी आमच्याकडे जे 2 ऑब्झर्वर आलेले आहेत ते आमच्या जनरल ऑब्झर्वर मॅडम पण आहेत आणि एक दुसरे काउंटिंगसाठी स्पेशल ऑब्झर्वर यासाठी आलेले आहेत। त्यांना 3 मतदारसंघ त्यांच्याकडे राहणार आहेत, 3 मतदारसंघ हे मॅडमकडे त्यांचं करणार आहेत। प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रत्येक फेरीमध्ये 2 ज्या काही EVM मशीन्स आहेत त्या मशीन ह्या ऑब्झर्वर मॅडम स्वतः व्हेरीफाय करून नंतरच त्यांची मोजणीचं प्रक्रिया त्यांची पूर्ण करणार आहेत। प्रत्येक राऊंड झाल्यानंतर राऊंडचं डिक्लेरेशन हे जे आहे ते राऊंडचं डिक्लेरेशन आम्ही सगळं आपलं अकाउंट टॅली करून घेऊन करणार आहोत। बरं, मतमोजणी दरम्यान किती कर्मचारी अधिकारी या मोजणीच्या कामासाठी तैनात केले जाणार आहेत? तिथं काय रिस्ट्रिक्शन घातलेत, काय बंधन घातलेत आपण? नाही, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं तर बंधन हेच आहे की कोणालाही मोबाईल यातमध्ये अलाउड राहिलेलं नाही। फक्त त्याच्यामध्ये ARO आणि RO आणि यांच्या ATPBS ज्यांना आम्हाला OTP येतो तेवढ्याच लोकांचे मोबाईल फक्त अलाउड आहेत। ऑब्झर्वर मॅडम ते अलाउड आहे आणि जे काही आपले काउंटिंगमध्ये जे काही असिस्टंट्स आणि सुपरवायझरची आम्ही नेमणूक केली साधारणतः 500-600 लोकांचा स्टाफ आपण त्या ठिकाणी नेमलेला आहे। पोलिसांचा पण मला वाटतं की मोठा बंदोबस्त तिथे 600-700 लोकांचा पोलीस बंदोबस्त राहणार, त्याच्यामध्ये 3 क्वाड्रनमध्ये सगळी सिक्युरिटी राहणार आहे। त्याच्या ठिकाणी आम्ही 144 देखील डिक्लेअर केल्या आहे, त्याच्यामुळे कोणालाही नो मॅन एरियामध्ये कोणालाही आतमध्ये प्रवेश मिळणार नाही। आतमध्येच त्या सगळ्या लोकांच्या जेवणाची खाण्याची सगळ्यांची व्यवस्था ही आपण आतमध्येच ठेवलेली आहे। मेडिकलच्यासाठी देखील आम्ही एक टीम त्या ठिकाणी तैनात केलेली आहे। साधारणतः किती वेळामध्ये दुपारपर्यंत फेऱ्या जवळपास पूर्ण होतील काय? नाही, साधारणतः आम्ही 8 ला प्रत्यक्ष काउंटिंग 8:30 पासून सुरू होईल आणि राऊंड वाईज जर केलं तर साधारणतः 3:30-4 वाजेपर्यंत आमच्या सर्व फेऱ्या पूर्ण होतील असा अंदाज आहे। याच्यामध्ये पुन्हा नंतर आपल्याला व्हीव्हीपॅटच्या स्लिप्स देखील आपल्याला 5 मतदान केंद्राच्या व्हीव्हीपॅट स्लिप्स आपल्याला प्रत्यक्षात मोजाव्या लागतात, तर त्याला सुद्धा नंतरचा कालावधी हा लागणार आहे। तर साधारणतः 4-4:30 पर्यंतचा आमचा अपेक्षित आहे, त्याच्यापूर्वी जेवढ्या लवकर ते आपल्याला पूर्ण करता येईल त्याचा आमचा प्रयत्न आहे। तर हे होते हिंगोली लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी। साधारणतः 5 वाजेपर्यंत हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीचा निकाल हाती लागणार आणि मतदान केंद्रावर मतमोजणी केंद्रावर कुठल्याही नागरिकांना मोबाईल अलाउड केला जाणार नाही अशी माहिती सुद्धा जितेंद्र पापळकर यांनी आपल्याशी बोलताना दिली आहे। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, ABP माझा, हिंगोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।